सह्याद्रीच्या अफाट रांगेतला एक सुंदर दागिना आणि वासोटा किल्ल्याचा सोबती म्हणजे नागेश्वर. नागेश्वरला जायचं हे प्रत्येक गिरीप्रेमीचं स्वप्न असतं. जंगलामधून जाणाऱ्या वाटा, निसर्गाचे लोभसवाणे रूप, दरीच्या सोबतीने जाणारी वाट आणि नागेश्वर गुहेमधील शिवलिंगाचे दर्शन घेऊन मिळणारी शांततेची अनुभूती, हे सगळं अनुभवायचं असेल तर एकदा तरी हा नागेश्वरचा ट्रेक करायलाच हवा. नागेश्वरला जाण्यासाठी शेंबडी मठ किंवा बामणोली इथून बोटीनी वासोट्याच्या पायथ्याला जावं लागतं. तिथून वनखात्याची परवानगी घेऊन पुढे गेलो की आपण मारुती मंदिरापाशी येऊन पोहोचतो. इथून नदीच्या वाटेनी सुद्धा नागेश्वरला जाता येतं. आज आपण जाणार आहोत ते वासोटा किल्ल्याच्या वाटेनी. साधारण 1 तासाची चढण चढलो की उजव्या हाताला नागेश्वरकडे जाणाऱ्या पायवाटेचा एक बोर्ड लावलेला आहे. याच वाटेनी जंगलातून नागेश्वरकडे जायला सुरुवात करायची. कोयनेचे खरे जंगल अनुभवायचे असेल तर या वाटेनी एकदा तरी यायलाच हवं. साधारण तासाभरानंतर आपण एका कड्यावर येऊन पोहोचतो. इथून पहिल्यांदा नागेश्वरचं विलोभनीय रूप बघताना अक्षरशः भान हरपणं म्हणजे काय हे आपल्याला जाणवतं. इथून पुढे जाणाऱ्या वाटेने मात्र काळजी घेत जावं लागतं. ह्या वाटेवर एका बाजूला दरी आहे. पुरेशी सावधानता बाळगली तर वाट तशी सोपी होते. आता आपण नागेश्वर जवळ येऊन पोहोचलो आहोत. गुहेत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आतमध्ये असणाऱ्या शिवलिंगावर डोंगरातून पाझरणाऱ्या पाण्याचा सतत अभिषेक होत असतो. सह्याद्रीतले घनदाट जंगल, स्वप्नातीत अशा वाटा, गुहेतील हे मंदिर, हे सगळं अनुभवायचं असेल
तर एकदा तरी नागेश्वरला यायलाच हवं. अशाच काही गडकोटांना भेट द्यायची असेल आणि मित्रमंडळी, कुटुंबीय, नातेवाईक यांनाही ही भेट घडवायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. हा प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक आणि शेअर करा. अजून अशाच काही अनवट वाटांवरील सफरींचा आनंद घ्यायचा असेल तर हे चॅनल निश्चित सबस्क्राईब करा.